सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव नगरपालिकेकडून शहरास रहदारीस अडथळा निर्माण ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांवर अचानक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। मात्र सोमवार हा आठवडे बाजारचा दिवस असल्याने नगरपालिकेच्या अचानक झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारक व्यावसायिकांमध्ये मोठी धावपळ उडाली होती। नगरपालिका प्रशासनाने अर्ध्या शहरात कारवाई केल्यानंतर काही वेळाने ही मोहीम थांबवण्यात आली। विशेष म्हणजे या कारवाईबाबत नगराध्यक्षांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। त्यामुळे प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय आहे की नाही असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। याबाबत उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी माध्यमांशी बोलताना आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती असे स्पष्ट करत मुख्याधिकाऱ्यांवर निशाणा साधला। तर दुसरीकडे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी माध्यमांना माहिती देताना वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असे स्पष्टीकरण दिले। दरम्यान दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहरात जिल्हाधिकारी यांचा नियोजित दौरा असल्यामुळेच नगरपालिकेकडून ही अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आल्याची ही चर्चा शहरात सुरू आहे। त्यामुळे ही कारवाई अचानक नसून नियोजनबद्ध होती का असा सवाल उपस्थित केला जात आहे। आता यानंतर कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडून अशीच अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने कारवाई केली जाणार का याकडे सर्व व्यावसायिक अतिक्रमण धारकांचे लक्ष लागले आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।